राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. आज पुण्यामध्ये बडे नेते सुद्धा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांची सुद्धा सभा होती. अजितदादांचा रोड शो होतोय. काय कसा नक्की मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? पुण्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांनी पुणेकरांना खूप उत्तम सेवा आतापर्यंत दिलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने बारामती पॅटर्न या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदारांना पोचेपर्यंत उमेदवारांच्या माध्यमातून सांगितलं जातोय, खऱ्या अर्थानं बारामती पॅटर्न तर आहेतच, पण त्याबरोबर पिंपरी चिंचवडचा विकाससुद्धा हा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे. म्हणजे जरी कर्मभूमी जन्मभूमी बारामती आहे म्हणून दादांनी बारामतीचा विकास केला असला तरी सत्ता हातात दिल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण हे पिंपरी चिंचवड आहे. त्याच धर्तीवरती पुण्याचा सुद्धा विकास आदरणीय दादांनी केला. पण ज्यावेळेस एक हाती सत्ता हातामध्ये मिळते तर निश्चितपणाने विकास कामं करत असताना एक मोठी चालना मिळते. आज आपण पाहतोय आदरणीय दादा आमच्या दाहेरी नरे वडगाव भागामध्ये आहेत. रोड शोच्या माध्यमातून दाहेरीकरांच्या भेटेला ते येतात आणि जी पंचसूत्री त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे ती दिलेली शब्द पाळण्यासाठी आदरणीय दादा हे बांधील असतात. सगळ्यांना माहिती आहे, बोले तसे चालले त्याची वंदावी पावले. खऱ्या अर्थानं दादा जो शब्द देतात तो पाळतात आणि या शब्दाचा शब्द पाळणारा नेता म्हणून दादांची ही जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहे. यामध्ये पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, कचरामुक्त पुणे अशा ज्या संकल्प आहेत त्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील राहील. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये असताना त्यांनी दादांवरती एक निशाणा साधला की कुणाच्या बापाचं काय जातं आहे म्हणजे घोषणा जाहीर करायला आम्ही सुद्धा महिलांसाठी मोफत विमान प्रवास करणार आहोत. जे मेट्रो आणि बस ज्या मोफत आहे ते असं काही होणार नाही, असं ते अशक्य आहे. खरं तर अनेक गोष्टी ज्या होणार नाहीत असं आत्तापर्यंत आपण जे म्हणले ते आदरणीय दादांनी करून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे पुणेकरांची गरज काय आहे तर त्या गरजेनुसार सुविधा देण्याचा प्रयत्न आदरणीय दादा करतात आहे. त्याच्यामुळे पुणेकरांना जे हवं आहे, पुणेकराचं वाढती नागरीकरण, वाढतं वस्तीकरण, वाढतं लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने पुणे हे शैक्षणिक हब म्हणून त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीने वाढतं नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून येणारी नागरिक हे पसंती जर पुण्याला देत असतील तर पुण्याला देतात. आणि म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी ते देणं गरजेचं, त्यामध्ये वाहतुकीमध्ये मेट्रो हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो दादांच्या माध्यमातून दादांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांनी वचननामामध्ये सांगितलेला आहे. मुख्यमंत्री तर म्हणतायत की असं होऊ शकत नाही कारण की केंद्राला आणि राज्याला त्यांना अधिकवर विश्वासात घ्यावं लागेल. मात्र त्या ज्या घोषणा करतायत त्या चुकीच्या आहेत, अशा काही गोष्टी तथ्य नाहीत. खरं तर निवडणुका म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप होत राहतात. पण आता आपण पाहिलं तर आमच्या भागातल्या नवले ब्रिजच्या संदर्भात आम्ही आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली. आता हा पुण्यातला नवले ब्रिज जो आहे तो होणार नाही किंवा नाही असं म्हणू शकत नाही. गडकरी साहेबांनी सहकार्य केलं तर तो चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. याचाच अर्थ आम्ही दाहेरीकरांना जेव्हा सांगतो की आम्ही इथं नवले ब्रिजच्या संदर्भात दुरुस्ती करून देऊ, एलिव्हेटेड ब्रिजची मंजुरी मिळाली आहे, DPR मांडलेला आहे, म्हणजे केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास साधणं आणि हेच आदरणीय दादांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असं पण म्हणतात की दादांनी युतीचा धर्म पाळला नाही. दोघांनी एकमेकांवरती आरोप करायचं असं ठरलं होतं. मात्र दादांकडून सातत्यानं भाजपावरती आरोप होत आहेत. मात्र ते 15 तारखेच्या नंतर ते आरोप बंद होतील असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांनीच उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी काही वेगळं बोलायची गरज नाही. गजा मारणे यांना आता मतदानाच्या दिवशी पुण्यामध्ये येण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार जे कोर्टाने जे आहे ते दिलं आहे, या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? खरं तर या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेतल्या गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने कायद्याचं पालन करण्याच्या सूचना असतील त्या पद्धतीचं पालन प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. 16 तारखेला पुणेकरांना काय चित्र पाहायला मिळेल? पुणेकरांना बदल हवा आहे आणि हा बदल आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा बदल हा पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये गेली अनेक वर्षापासून पुण्यामध्ये जे कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी पुणेकर निश्चितपणाने एक कारभारी बदला असं म्हणलो त्या पद्धतीने कारभारीचा बदल हा पुणेकर आपल्याला दाखवतील. पुणेकरांना बदल हवा आहे आणि कारभारी बदल हा या निवडणुकीच्या माध्यमातून होईल असा विश्वास जो आहे तो रुपाली चाकणकर यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.